आमच्या आधीची बाई सुद्धा इथे होती, इथं ग्राउंडवर वगैरे प्रॅक्टिस करून म्हणजे नाही का भरपूर जण पोलीस वगैरे झाले आपलं म्हणजे भरपूर जण पोलीस वगैरे झालेत, आपलं भविष्य घडवलंय ग्राउंडवर प्रॅक्टिस करून. प्रॅक्टिस वगैरे छान होती पुरंदर करिअर अकॅडमीमध्ये आणि ग्राउंडवर आम्हाला प्रॅक्टिस करायला हे ग्राउंड मिळतं, त्यामुळे आम्ही नाही का आमचं करिअर करू शकलो. तुझं नाव काय? राणी राहुल गायकवाड. राहणार राहणार सासवड, मी प्रॉपर सासवडचीच आहे. आणि आमच्या सरांमुळे आम्हाला नाही का भविष्य हेमंत शिंदे सरांमुळे आम्हाला आमचं करिअर वगैरे नाही करायला हे संधी वगैरे मिळत आहे. माझं नाव मंथन चव्हाण. मी पुरंदर करिअर अकॅडमीमध्ये शिकत आहे. आमचे सर हेमंत शिंदे सर आमची खूप चांगली प्रॅक्टिस वगैरे घेतात. तर आम्हाला ग्राउंड पण मस्त आहे, पालखी मैदान, बसायला बाकड्या आहे, पुशअप मारायला, सायकलिंग वगैरे सगळे विविध साहित्य आहे, लाईट आहे रात्रीचे. आमदारांचं नाव घे. तर आम्हाला ग्राउंडचा चांगला फायदा होतो. आमदार संजय बापू जगताप यांनी खूप चांगलं ग्राउंड दिलेलं आहे. तर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अजून मोठे, आमच्या अकॅडमी खूप चांगली आहे, त्याच्यामधनं खूप जण भरती झाले आहे. कोण आर्मीमध्ये, आता PH याच्यामध्ये 8 जण भरती झाले आहे. CRPF, SRPF, पोलीस भरतीमध्ये 34 ते 50 जण असे आकडा गेला आहे. आता पुढच्या भरती त्याच्यामध्ये बी चांगला रिझल्ट येईल. सासवड नगरपालिका चांगलं मार्गदर्शन करते, चांगले आहे. 2 शब्द बोलतो. आमदार साहेबांना आमच्या सर्व तरुणांचं पाठिंबा. तर आमदार साहेबांना म्हणजे सर जगताप यांना आमच्याकडून व आमच्या अकॅडमीकडून चांगला प्रतिसाद आहे. येत आहे का सगळं? नमस्कार, मी संजय टिळेकर, पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष OBC विभाग. विरोधकांना आम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्ही वारंवार आमदार संजय जगताप यांच्यावरतीच्या टीका करताय. हे खोकेसोरांचं, ज्यांनी खोक्यांचा माल वाटून सगळीकडे खोट्या नाट्या पद्धतीने जो अपप्रचार चालू आहे त्याच्यावरती हे सडेतोड आणि असं उत्तर म्हणजे हे सासवड नगरपालिकेच्या मार्फत आमदार संजय जगतापांनी उभं केलेलं पालखी तळ, याच्यावरती अनेक वर्षापासून, अनेक दिवसापासून असंख्य असे तरुण तरुणी या ग्राउंडवरती त्याचा लाभ घेतात. आणि आपल्या पुरंदर तालुक्यातीलच पुरंदर अकॅडमीच्या मार्फत त्यांचे प्रशिक्षक बी आमच्यासोबत आहेत. आणि हे जिवंत उदाहरण आहे सरांच्या कामाचं की एवढ्या संपूर्ण पुरंदर हवेलीच्या परिसरातून किंवा त्याच्या बाहेरच्या परिसरातून जे तरुण मुलं आपल्या पुरंदरसारख्या ठिकाणी अकॅडमीच्या मार्फत उद्या भविष्यातले होणारे ऑफिसर याचं प्रशिक्षण घेण्यासाठी या संपूर्ण पालखी तळाचा वापर ते गेले कित्येक वर्ष आणि कित्येक दिवसापासून करतायत. परंतु विरोधकांना फक्त खोट्या नाटा, अफवा पसरवणे आणि जे न केलेले ती कामं त्यांनी सांगणे हाच त्यांचा एक रोजचा धंदा होऊन बसलेला आहे. आणि सरांच्या या संपूर्ण कामाची हीच पोचपावती आहे की या सर्व तरुणी आज ह्याच ग्राउंडवरती प्रॅक्टिस करताना आम्ही त्यांना भेट दिली आणि ते आम्हाला विरोधकांना दाखवून द्यायचं होतं की हे संजय सरांचं काम आहे. तुमच्यासारख्या खोट्या नाट्या अफवा आम्ही पसरत नाही, जे आहे तेच बोलतो. म्हणून आपल्या पुरंदर हवेलीच्या संपूर्ण मतदारांना माझं प्रामाणिक आवाहन आहे की आपण अशा सुज्ञ, चारित्र्यशील, कर्तबगार असणाऱ्या नेत्याच्या पाठीमागं राहावं. येणाऱ्या 20 तारखेला आपण सरांचं 4 नंबरला असलेला हाताचा पंजा या ठिकाणी आपला शुभ आशीर्वादाच्या रूपाने मताधिकार आपला बजवावा व त्यांना पुन्हा एकदा विधानसभेमध्ये मताधिक्याने पाठवावं हीच नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.